Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy online lecture series. Today we are going to start second part of chapter Units and Measurement. In the first part we have seen that what is the meaning of unit, system of units, fundamental quantities, fundamental units and 7 type of fundamental quantities. एवढं डिस्कशन आपण फर्स्ट पार्ट मध्ये केलेलं आहे. त्यापैकी फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय तुम्हाला मी परत एकदा रिवाइज करून देतो. Quantities which are independent on any other quantities for their measurement are known as fundamental quantities. त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. 7 टाइप्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आपण पाहिल्या होत्या आणि त्या म्हणजे नंबर 1 लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. तुम्ही तो चार्ट व्यवस्थित तयार केला असेल, व्यवस्थित तुम्ही सर्वांनी पाठ पण केलेला असेल. ठीक आहे. या पार्ट मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे अबाउट डिराइव्ड क्वांटिटीज. नावातच आहे डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या डिराइव्ह झालेल्या असणार आहेत. डिराइव्ह झालेल्या असणार आहेत म्हणजेच काय, त्या कोणावर तरी डिपेंडेंट असणार आहेत. क्वांटिटीज विच आर डिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज डिराइव्ड क्वांटिटीज. ओके. आता डिराइव्ड क्वांटिटीज बद्दल डिस्कशन करण्यापूर्वी मी तुम्हाला एक आनंदाची बातमी शेअर करू इच्छित आहे आणि ती म्हणजे 16 जुलैला HSC बोर्डाचा रिझल्ट लागला आणि त्या बोर्ड रिझल्ट मध्ये आपल्या क्लासेसचा 90.15 चा हायस्ट आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे राधाकृष्ण महाडी. राधाकृष्ण महाडी त्या विद्यार्थ्याला 90.15% एवढा छान स्कोर आलेला आहे आणि तो सायन्स फोरम मधून प्रथम आलेला आहे. या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स मध्ये 97, फिजिक्स मध्ये 88 आणि केमिस्ट्री मध्ये 95 एवढा छान स्कोर आलेला आहे. ओके. याबद्दल राधाकृष्ण महाडिक या विद्यार्थ्याचे मनापासून अभिनंदन. ठीक आहे. आपल्या क्लासमधून द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे ती म्हणजे विद्यार्थिनी आहे. त्या विद्यार्थीचे नाव आहे श्रेया लगट. श्रेया लगट या विद्यार्थ्याला 88.46% हा स्कोर आलेला आहे आणि या विद्यार्थीला मॅथमॅटिक्स मध्ये 99, फिजिक्स मध्ये 94, केमिस्ट्री मध्ये 83 तर बायोलॉजी या विषयामध्ये 88 हा स्कोर आलेला आहे. याबद्दल श्रेया लगट या विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आपल्या क्लासमधून 3 नंबर येण्याचा मान जो मिळवलेला आहे ती म्हणजे एक विद्यार्थिनीच आहे. त्या विद्यार्थिनीचं नाव आहे शिवानी लोखंडे आणि शिवानी लोखंडे या विद्यार्थिनीला मॅथमॅटिक्स मध्ये 95, फिजिक्स मध्ये 92, बायोलॉजी या विषयामध्ये 85 आणि केमिस्ट्री या विषयामध्ये 88 असा स्कोर आलेला आहे. ओके. असे भरपूर विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव घेणं खरं तर शक्य नाही या व्हिडिओमध्ये, परंतु जवळपास 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 80% जास्त गुण मिळालेले आहेत सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये. ठीक आहे. ओके. जरी या सर्व विद्यार्थ्यांचे नाव घेणे शक्य नसेल तरी सुद्धा प्रत्येक सब्जेक्ट वाईज जे काही हायस्ट आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं नाव मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आणि ते म्हणजे फिजिक्स मध्ये हायस्ट आलेला आहे 94 मार्क्सचा श्रेया लगट या विद्यार्थीला 94 मार्क्स आहे. फिजिक्स मध्ये सेकंड आलेला आहे शिवानी लोखंडे या विद्यार्थीचा. या विद्यार्थीला 92 एवढा स्कोर आलेला आहे आणि तिसरा क्रमांक फिजिक्स या विषयामध्ये आलेला आहे राधाकृष्ण महाडिक या विद्यार्थ्याचा. या विद्यार्थ्याला 88 मार्क्स मिळाले आहेत. आता पाहूया आपण बायोलॉजी या विषयाबद्दल. बायोलॉजी या विषयाला हायस्ट आलेला आहे 88 मार्क्सचा. तो म्हणजे श्रेया लगट या विद्यार्थिनीलाच 88 मार्क्स आहेत. द्वितीय आलेला आहे वैभव महाडिकचा. वैभव महाडिकला 86 मार्क्स मिळालेले आहेत बायोलॉजी या विषयामध्ये आणि तिसरा जो आलेला आहे तो म्हणजे शिवानी लोखंडे या विद्यार्थ्यांचा. या विद्यार्थीला 85 एवढा स्कोर आलेला आहे. आता आपण पाहूया केमिस्ट्री बद्दल. केमिस्ट्री या विषयामध्ये हायस्ट आलेला आहे 95 मार्क्सचा. राधाकृष्ण महाडिक या विद्यार्थ्याला केमिस्ट्रीमध्ये 95 असा स्कोर आलेला आहे. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये सेकंड आलेला आहे तो म्हणजे 88 मार्क्सचा आणि या विद्यार्थ्यांचं नाव आहे शिवानी लोखंडे. केमिस्ट्रीमध्ये तृतीय म्हणजे थर्ड येण्याचा मान मिळवला आहे वैभव महाडिक या विद्यार्थ्याने. या विद्यार्थ्याला सुद्धा 87 स्कोर आलेला आहे. आता एकदम रॉकिंग रिझल्ट मॅथमॅटिक्स मध्ये लागलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे मॅथमॅटिक्स मध्ये 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी आहेत आपल्या क्लासमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. जवळपास आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार म्हणजे आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांचा आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे या विद्यार्थ्यांमध्ये 153 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स या विषयामध्ये 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. ओके. तर या विद्यार्थ्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. खरं तर
ह्यांची जी काही कामगिरी आहे, या विद्यार्थ्यांची जी कामगिरी आहे ही अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यांनी हे जे काही मिळवलेले यश आहे हे दैदिप्यमान यश आहे. खूपच छान, अतिसुंदर यश आहे. ठीक आहे ना? ओके. तर या विद्यार्थ्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मॅथमॅटिक्स या विषयामध्ये हायेस्ट येण्याचा जो मान मिळवलेला आहे ते म्हणजे श्रेया लेवेड या विद्यार्थिनीने. या विद्यार्थिनीला 99 स्कोर आलेले आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं. ओंकार दरेकरला 98 मार्क्स आलेले आहेत आणि तो मॅथमॅटिक्स मध्ये सेकंड आलेला आहे. मॅथमॅटिक्स मध्ये थर्ड रेटचा मान मिळवलेला आहे राधाकृष्ण महाडिक, अमर कारंगे, दीपक तोंडे आणि प्रतिभा ढवळे या चार विद्यार्थ्यांना 97 मार्क्स मिळालेले आहेत. मॅथमॅटिक्स मध्ये नेक्स्ट स्कोर आहे तो म्हणजे 96. आकांक्षा साळुंखे या विद्यार्थ्यांना 96 मार्क्स मिळाले आहेत. लोखंडे शिवानी या विद्यार्थ्यांना 95. प्राजक्ता यादव आणि राजश्री गव्हाणे या दोन्ही विद्यार्थ्यांना 94 असा स्कोर आलेला आहे. ऋतुजा कळसे, ऐश्वर्या साबळे आणि सोनाली पाटील या तिन्ही विद्यार्थ्यांना 93 असा स्कोर आलेला आहे. वैभव महाडिक आणि रमेश भिशे या दोघांना 92 स्कोर आलेला आहे. साक्षी शेळके आणि अनिल गाडवे या दोघांना 91. सुजाता गवळी, दीपाली बाबळे आणि ऋतुजा शिंदे या तिन्ही विद्यार्थ्यांना 90 असा स्कोर आलेला आहे. ठीक आहे. तर 12वीच्या परीक्षेमध्ये सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे मार्क्स कमी मिळालेले आहेत या विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं काही काम नाहीये. तुम्ही रिव्हॅल्युएशनला, रीचेकिंगला वगैरे हे सब्जेक्ट टाकू शकता. ठीक आहे. ओके. तर आता आपण कोणत्याही प्रकारचा जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या डिस्कशनला सुरू करूया आणि हे डिस्कशन असणार आहे अबाउट डिराइव्ड क्वांटिटी. ओके. आता प्रथम मला स्पेलिंग येऊ दे त्याचं. डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटीज बद्दल आपलं आजचं डिस्कशन असणार आहे. ओके. एकदम सोपं आहे. डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे आणि तुम्हाला हे पेपरला पडतं. डिराइव्ड क्वांटिटी मध्ये आल्यानंतर म्हणजे दरवर्षी जनरली डिराइव्ड क्वांटिटीला आलो की मी साधारणपणे 50 फॉर्म्युला सिरीज सुरू करत असतो. 50 फॉर्म्युला सिरीज. आता हे 50 फॉर्म्युला सिरीज काय आहे? 50 फॉर्म्युला सिरीज म्हणजे यानंतर मी तुम्हाला 50 फॉर्म्युले असे सांगणार की ज्यावरती फिजिक्स मोस्टली डिपेंडेंट आहे. म्हणजे तुम्हाला 11वी आणि 12वी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि जर समजा प्रॉब्लेम आलाच त्याचं सोल्युशन तुम्ही लवकर कॅप्चर करू शकता. आणि म्हणून मी 50 फॉर्म्युला सिरीज डिराइव्ड क्वांटिटी मध्ये आल्यानंतर सुरू करत असतो. ठीक आहे ना? ओके. म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येत नाही. अजून एक महत्वाचं, आता या 50 फॉर्म्युल्यापैकी काही विद्यार्थ्यांना 50च्या 50 फॉर्म्युले समजतील, काही विद्यार्थ्यांना 30 फॉर्म्युले समजतील, काही विद्यार्थ्यांना 10 फॉर्म्युले समजतील. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, राईट. परंतु हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्यायचे. एक एक फॉर्म्युला 5-5 वेळा लिहायचा, पाठ करायचा. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला समजो नाही समजो हे फॉर्म्युले पाठच करून ठेवायचे. ओके. याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. लक्षात सर्वांच्या. ओके. तर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज, क्वांटिटी विच आर डिपेंडंट ऑन एनी अदर क्वांटिटी. म्हणजे अशा क्वांटिटीज आहेत की ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंडेंट आहेत फॉर देअर मेजरमेंट. समजलं सर्वांना? त्यांना आपण काय म्हणत असतो? डिराइव्ड क्वांटिटी. ओके. आता डिराइव्ड क्वांटिटी मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज नथिंग बट स्पीड. स्पीड, राईट. स्पीडचा फॉर्म्युला सांगा मला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. समजलं सर्वांना? म्हणजे आपल्याला हे समजतंय की स्पीड ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी कशामध्ये डिपेंडेंट आहे? डिस्टन्स आणि टाइम मध्ये. क्वांटिटी विच इज डिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन एज अ डिराइव्ड क्वांटिटी. आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. आता डिस्टन्स म्हणजे लेंथच आहे. आपण काय म्हणतो? 2 किलोमीटर गेला. 2 किलोमीटर डिस्टन्स इज कव्हर्ड बाय द बॉडी. म्हणजे ही एक लेंथच आहे. मग लेंथ म्हटलं की लेंथचं युनिट काय रे? मीटर. अपॉन, इथं अपॉन आहे की नाही? टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंड. सो व्हॉट इज द युनिट ऑफ स्पीड? स्पीड इज मेजर्ड इन मीटर पर सेकंड. समज सर्वांना? ओके. 2 नंबरचा फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम तुम्ही पाठ करून ठेवला असेल. 2 नंबरचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी. सो व्हॉट इज व्हेलॉसिटी? Velocity is equal to
डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता वेलोसिटीचं युनिट काय असणार आहे? वेलोसिटीचं युनिट सुद्धा काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे पण लेंथच आहे. बॉडी इज डिस्प्लेस्ड बाय 10 मीटर, म्हणजे डिस्प्लेसमेंट पण लेंथ आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट लेंथ म्हणजे आपण वरती मीटर लिहूया, इथं अपॉन आहे टाइम सेकंड. सो व्हॉट इज युनिट ऑफ वेलोसिटी? मीटर पर सेकंड. आता या ठिकाणी पुढचं डिस्कशन करण्यापूर्वी आपण डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे दोन पॉइंट व्यवस्थित पाहून घेऊ. ठीक आहे. आता बघा, समजा मी ए या पॉइंटला उभा आहे किंवा एक पर्सन आहे तो ए पॉइंटला उभा आहे. हा पर्सन स्ट्रेट गेला पॉइंट बी ला आणि हे डिस्टन्स आहे तुमचं 2 किलोमीटर. ठीक आहे. ओके. समजा तो पर्सन परत सी पॉइंटला आला. ओके. हे पण डिस्टन्स आहे तुमचं 2 किलोमीटर सी पॉइंट, आणि तो सी पॉइंट पासून परत 2 किलोमीटर आला डी पॉइंटला आणि या ठिकाणी येऊन तो थांबला. ठीक आहे. या ठिकाणी तो येऊन थांबलेला आहे, रेस्ट कंडिशनला आला आहे. ओके. मला सांगा या पर्टिक्युलर जर्नीमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं जाईल? सिंपल आहे, सरळ सरळ आपण काय करणार आहे? बेरीज करणार आहे. किती? डिस्टन्स इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी, म्हणजे 2 किलोमीटर 2 किलोमीटर आणि 2 किलोमीटर. सो व्हॉट इज द डिस्टन्स हियर? डिस्टन्स इज इक्वल टू 6 किलोमीटर. समजलं? डिस्टन्स इज इक्वल टू 6 किलोमीटर. नाउ व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टार्टिंगचा पॉइंट घ्यायचा ज्या ठिकाणावरून बॉडी निघालेली आहे. ओके. ज्या ठिकाणावरून बॉडीने स्वतःची मोशन स्टार्ट केलेली आहे आणि एंड पॉइंट घ्यायचा. या दोघांमध्ये असणारी जी काही लेंथ आहे ती लेंथ म्हणजे कोण असणार आहे? डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? इट इज लेंथ बिटवीन फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन. आता मला तुम्ही सांगा डिस्प्लेसमेंट किती झालं? हे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती आहे? डी पासून ए किती अंतरावरती आहे? आपण स्ट्रेट लाईन काढली, दॅट इज नथिंग बट 2 किलोमीटर. समज सर्वांना? सो इन दिस पर्टिक्युलर केस actual path traveled is 6 kilometer. So what is the distance? Distance is 2 kilometer, 2 kilometer and 2 kilometer. म्हणजे किती झाले? 6 kilometer. So distance is actual path traveled by the body. And what is the displacement? Displacement is the length between final position and initial position. एकदम सोपं. ओके. हे तुम्हाला समजलं. आता हे एक एक्झाम्पल तुम्हाला समजलं. आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो जेणेकरून तुमचं एकदम हे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ओके. आता समजा ए पॉइंटला बॉडी आहे, ए पॉइंटला बॉडी आहे आणि ही बॉडी 3 किलोमीटर लेफ्ट डायरेक्शन वाली बी पॉइंट. ओके. बी पासून राईट अँगल मध्ये वरती गेली आहे ही बॉडी. किती किलोमीटर अंतरावरती? 4 किलोमीटर अंतरावरती. आणि सी पॉइंटला येऊन ही बॉडी थांबली. मला तुम्ही सांगा डिस्टन्स किती आहे या पर्टिक्युलर केसमध्ये? डिस्टन्स म्हणजे सरळ सरळ यूज करतात. सो डिस्टन्स इज इक्वल टू 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर. किती झाले? 7 किलोमीटर. राईट. 7 किलोमीटर. मग आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं डिस्प्लेसमेंट कसं करतात? फायनल पॉइंट, यस, इनिशियल पॉइंट, ओके, आणि त्या दोघांमध्ये असणारी जी काही लेंथ आहे दॅट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. आणि आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कसं काढणार तुम्ही? ओके. डिस्प्लेसमेंट कसं काढणार? तुम्हाला दिसताना काय दिसते? हे दिसताना काय दिसते? दिसताना तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतो की नाही? म्हणजे कोणतं थेरम वापरणार आपण? पायथागोरस थेरम. एकदम सिंपल. या ठिकाणी आपल्याला एसी काढायचा आहे, परंतु पायथागोरस थेरम काय आपल्याला सांगतो? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर plus BC square. So AC square is equal to what is AB? 3 square plus what is BC? 4 square. Therefore AC square is equal to 3 चा स्क्वेअर झाला 9 आणि 4 चा स्क्वेअर झाला
16. So AC square is equal to 25. Therefore AC is equal to square root मध्ये आता समजा हे येईल 25. What is your answer? AC is equal to 5 किलोमीटर is your answer. समजलं? म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं 5 आणि डिस्टन्स किती झालं 3 आणि 4 7. समजलं ना? तर अशा प्रकारे डिस्टन्स इज ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय द बॉडी AB आणि BC and displacement is the length between final point and initial point. समजलं सर्वांना? ओके. तर हे तुमचं डिस्कशन झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल. ठीक आहे ना? ओके. आता लक्षात ठेवायचं डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे? ओके. आपण बोलणारच आहोत त्याबद्दल नंतर. परंतु स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला भेटला वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे? आता 3 नंबरचा फॉर्म्युला बघूया आपण. 3 नंबरचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला म्हणजे एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज इक्वल तुम्हाला आठवतं का तुम्हाला फॉर्म्युला एक्सेलरेशन इज इक्वल चेंज इन वेलोसिटी upon time. Change in velocity upon time. अब तुम्ही सर चेंज इन वेलोसिटी म्हणजे असणार चेंज. आपण जनरली असं लिहित असतो चेंज म्हणजे आपण एक पर्टिक्युलर सिम्बॉल वापरत असतो डेल्टा. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके. चेंज म्हणजे हा आहे तुमचा ट्रायंगल सारखं त्याला आपण म्हणत असतो डेल्टा. ओके. सो त्याला काय म्हणतो आपण डेल्टा म्हणजे चेंज. सो एक्सेलरेशन इज चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. मग आता एक्सेलरेशनचं युनिट काय असणार आहे चेक करा. एक्सेलरेशनचं युनिट वेलोसिटी आपण कशामध्ये मोजतो आता जस्ट बघितले मीटर पर सेकंड. मग मीटर पर सेकंड. ओके. अपॉन काय या ठिकाणी सेकंड. सो मीटर पर सेकंड म्हणजे काय झालं तुमचं उत्तर मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. समजलं? सो द युनिट ऑफ एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. पाठ करून ठेवायचं. यानंतर मी तुम्हाला सांगितले 50 फॉर्म्युले घेणार आहे. प्रत्येक पार्टमध्ये 10 फॉर्म्युले. ठीक आहे. पाठ करून टाकायचे. काय प्रॉब्लेम आला विचारायचं, फोन करायचं, व्हॉट्सअपवर तुम्ही क्वेश्चन सुद्धा विचारू शकता. 4 नंबरचा फॉर्म्युला फोर्स इज इक्वल टू मास इंटू acceleration. Force is equal to mass into acceleration, right? So F is equal to m into a. Force is equal to mass into acceleration. पाठ करून टाकायचं आहे. फोर्सचं युनिट काय होणार आहे चेक करा. मास आपण कशामध्ये मोजतो kg गुणिले काय तुमचं acceleration. acceleration कशामध्ये मोजतो मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. मग या ठिकाणी आपण असं म्हणूया केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं युनिट कशाचं फोर्स. और आता जनरली आपण हे युनिट वापरतच नाही केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण कोणतं युनिट वापरत असतो न्यूटन. 5 न्यूटन ऑफ फोर्स. बरोबर ना. न्यूटन हे युनिट आहे तुमचं कशाचं फोर्स. समजलं सर्वांना? ओके. आता यानंतरचा पुढचा फॉर्म्युला फोर्स झालं. आता आपण दूसरा फॉर्मूला घेऊया. 5 नंबरचा फॉर्म्युला and that formula is pressure. So pressure is equal to force upon area. Pressure is equal to force upon area. लक्षात ठेवायचं. सध्या फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे लिहायचे. सो प्रेशर आपण P ने दाखवत असतो इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एका पर्टिक्युलर एरियामध्ये आपण किती फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. म्हणजेच प्रेशर P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय एरियाचा फॉर्म्युला असतो साइडचा स्क्वेअर म्हणजे लेंथचा स्क्वेअर. युनिट काय होईल या ठिकाणी चेक करा. युनिट काय होईल युनिट ऑफ प्रेशर फोर्स आहे ना वरती म्हणजे वरती येणार न्यूटन अपॉन एरिया म्हणजे लेंथचा स्क्वेअर किंवा साइडचा स्क्वेअर. लेंथ आपण कशामध्ये मोजतो मीटर. त्याचं काय केलंय स्क्वेअर. सो व्हॉट इज युनिट ऑफ प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 6 नंबर फॉर्म्युला
and that formula is nothing but very simple formula घेऊ आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आता बऱ्याच लोकांना आठवलं पण असेल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय 1/2 mv स्क्वेअर लिहून टाकायचं. कायनेटिक एनर्जी 1/2 mv स्क्वेअर. युनिट काय असणार आहे कायनेटिक एनर्जीचं? सगळ्या एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. सगळ्या एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. एनर्जी झालं, वर्क डन झालं, हीट झालं, सगळ्या युनिट काय असणार आहे? जूल. 7 नंबरचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी घेतल्यानंतर 7 नंबरला कोणता आहे याचा फॉर्म्युला? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे? mgh. आता पोटेन्शियल एनर्जी आहे म्हणजे एनर्जी म्हटलं की आपण कशामध्ये मोजतो? जूल मध्ये. समजलं सर्वांना? ओके. आता 1 नंबरचा फॉर्म्युला 1 नंबर वर्क डन इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला आता सांगितलं की कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन, हीट या सर्वांचं युनिट काय असतं? जूल. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजलं सर्वांना? वर्क डन युनिट काय असणार आहे? जूल. ओके. 9 नंबरचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. ओके. वर्क डन अपॉन टाइम. समजलं? आता वर्क डन अपॉन टाइम म्हणजे तर बघा वर्क डन म्हणजे W आणि अपॉन टाइम. राईट. पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. आता मला युनिट सांगायचं. युनिट काय होणार आहे? युनिट यस वर्क डन काय युनिट आहे? जूल. पर आपण काय? टाइम म्हणजे सेकंड. अशा प्रकारे आपण 9 फॉर्म्युला बघितलेले आहेत आणि सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला 10 नंबरचा फॉर्म्युला पहा. आणि हा फॉर्म्युला आहे तुमचा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. समजलं सर्वांना? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. डेन्सिटीला आपण रो या सिम्बॉल दाखवत असतो. या सिम्बॉल आपण काय म्हणतो? रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि तुम्हाला सर्वांना माहितच आहे रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? साईडचा क्यूब, लेंथ क्यूब. आता या ठिकाणी मला याचं युनिट सांगा. मास आपण मोजतो केजी मध्ये, लेंथ आपण मोजतो मीटर मध्ये म्हणजे केजी पर मीटर क्यूब. आता तुम्हाला अजून एक सांगायचं राहील या ठिकाणी पॉवरचं युनिट जे असणार आहे हे पॉवरचं युनिट काय असणार आहे? जूल पर सेकंड. जूल पर सेकंडलाच आपण वॅट असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? वॅट असं सुद्धा म्हणतो. समजलं? तर आजच्या या डिस्कशन मध्ये आपण डिराइव्ड क्वांटिटीज बद्दल बोललो आहोत. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे क्वांटिटी विच आर डिपेंडेंट ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. एक्झाम्पल हे सगळे एक्झाम्पल्स होते. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला फरक सांगितला. एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. त्यानंतर आपण फॉर्म्युला पाहिला फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. नंतर फॉर्म्युला पाहिला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. त्यानंतरचा फॉर्म्युला आपण पाहिला होता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. त्यानंतरचा फॉर्म्युला पाहिला होता पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. नंतर पाहिलं होतं वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आपण पाहिलं होतं की पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. आणि सगळ्यात शेवटचा फॉर्म्युला आपण पाहिला होता डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता मी तुम्हाला सांगतोय की हे 10 फॉर्म्युले या पार्ट मध्ये झाले. पुढच्या पार्ट मध्ये आपण अजून 10 फॉर्म्युले पाहू. हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित एका जागेवरती लिहून ठेवायचे, पाठ करून टाकायचे. याचा तुम्हाला ट्रेमेंडस फायदा होईल. मी तुम्हाला अगोदर सांगितले हे फॉर्म्युले तुम्हाला समजो अगर ना समजो तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करायचेच आहेत.
लक्षात ठेवायचं आहे. फिजिक्स मध्ये एवढा एकच पार्ट आहे की जो तुम्हाला मी फोर्सफुली पाठ करायला होतो किंवा लक्षात ठेवायला होतो, कारण पुढच्या ज्या कन्सेप्ट येणार आहेत हे याच्यावर डिपेंड असतात आणि मग हे फॉर्म्युले कसे आले, कसे डिराईव्ह झाले याचं तुम्हाला मी डिस्कशन कन्सेप्च्युअली त्या वेळेस करणार आहे, ज्या वेळेस आपल्याचा पॉईंट डिस्कशनसाठी येणार आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.